नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मग काय चाललंय? चला मग आता तुम्हाला थंबनेल वरून समजलंच असेल की 29 ऑगस्ट ला रोजी मराठा आंदोलन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे लाखो मराठ्यांची फौज, लाखो मराठे मावळे, सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे सर्व घेऊन मुंबईकडे रवाना होत आहेत. 27, 28, 29 म्हणजे 27 तारखेला गणपती बसण्याच्या दिवशी हे जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होत आहेत. अंतरवाली सराटी मार्गे शेवगाववरून पैठण, ते पैठण शेवगाववरून अहिल्यानगरवरून बायपासने सलग डायरेक्टली जुन्नर शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद, तिथून आशीर्वाद घेणार, तिथं मुक्काम करणार. साधारणतः जुन्नरला 28 तारखेला 28 तारखेला तिथे त्यांची एक बरंच पब्लिक आहे, भरपूर. तिथं लाखो पब्लिक आहे, लाखो मराठे, लाखो, सर्व अक्षरशः जबरदस्त तिथं पब्लिक आहे. कोण कोण येणार मला सांगा, जे असतील. आम्ही तर येणार आहे, तुम्ही येणार का हे आम्हाला कळवा. काय, कारण आम्ही येणार म्हणजे येणार, ह्यात काय वाद नाही. ठीक आहे, तरी सर्वांनी येण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त संख्येने मराठा समाजाला आरक्षण हे भेटलंच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये, त्यामध्ये काय वाद नाही. आणि आपले मंत्रिमंडळ, आपले CM साहेब हे आरक्षण देण्याचा पूर्णपणे विश्वास देतील आणि देतीलच. आरक्षण हे मिळेलच कोणत्याही परिस्थितीमध्ये, असं काही म्हणायला हरकत नाही, कारण शब्द तो शब्द असतो. त्यामुळे 29 ऑगस्टला सर्वांनी लाखोंच्या संख्येने, जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा, असं आमचे जे युट्यूबर्स, माझे जे व्ह्युअर्स आहेत, यांना माझं सांगणे की 27 तारखेला जरांगे पाटील त्यांच्या निवासस्थानावरून अंतरवालीतून तिथून ते निघतील. तिथून पुढे पैठण मार्गे अहिल्यानगर बायपासने जुन्नरला जातील. जुन्नरचा मुक्काम झाला की तिथं मुक्काम करतील. जुन्नरचा मुक्कामाच्या नंतर तिथून पुढे येतील. साधारणतः एक राजगुरुनगर, खेड, चाकण या मार्गे लोणावळा, चाकण मार्गे लोणावळा मार्गे लोणावळा, चेंबूर, पनवेल, वाशी मार्गे डायरेक्ट आझाद मैदान, धडाकेबाज डायरेक्ट होऊन जाऊ दे. डायरेक्ट आझाद मैदानावर धमाकेदार एंट्री आणि एक होऊन जाऊ दे मुंबई जाम होणारच आहे, त्यात काही वाद नाही. तुम्हाला पण मुंबईत सर्वसामान्यांना त्या दिवशी सुट्टी नाहीये. 27ला सुट्टी, ऍक्च्युली 29ला सुट्टी नाहीये, 29 ऑगस्टला. काय, आम्ही तुमच्याबरोबर आम्ही येणारच आहे तिथं, तुम्ही पण या, आम्ही आहेत. तुमच्या ज्या रॅलीमध्ये, तुमची जी काही निघणारी रॅली तिथून, त्या रॅलीमध्ये आम्ही पण आहे तुमच्याबरोबर. नक्कीच कुठेतरी भेटण्याचा प्रयत्न आपण करू. आणि मराठा समाजाला आरक्षण हे भेटलंच पाहिजे, बस झालं आता, असं जरांगे पाटील बोलतायत. आता लाखोंच्या संख्येने आपण आता माध्यमावर चर्चा बघतोय की लाखोंच्या संख्येने तयारी चालू आहे. अनेक भागातले, विदर्भ, मराठवाड्यातले, पूर्ण महाराष्ट्रातलं, पश्चिम महाराष्ट्रातलं असेल, पूर्ण महाराष्ट्रातलं पब्लिक हळूहळू त्या तयारीच्या दिशेने आहे. मुंबईच्या दिशेने हे पब्लिक मुंबईच तिथे येणार, आणि येणार म्हणजे येणार, ह्यात काही वाद नाही. एकदाच काय असेल ते होऊन जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय, त्यामुळं शिवनेरीवरती मुक्काम होईल. तिथे जुन्नरला मुक्काम करून ते सकाळी तिथून निघतील. ठीक आहे, लाखोंच्या संख्येने तुम्ही उपस्थित राहा. आम्ही तुमच्याबरोबर आहेच कंटिन्यू. ठीक आहे, तर जे काही समाजाच्या मागण्या आहेत, मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या काही मान्य झालेल्या आहेत, काही अजून बाकी आहेत. त्या सर्व पूर्ण मागण्या पूर्ण होण्यासाठी हा मोर्चा आहे.
जे काही मागण्या अजून बाकी आहेत, काही झालेत, काही पूर्ण, काही ठिकाणी झाले, काही ठिकाणी बाकी आहेत. ह्या सगळ्या पूर्ण मागण्या पूर्ण होऊस तोपर्यंत ते काही लोक मला वाटतंय माघार घेणार नाहीत. म्हणजे जरांगे पाटील हे मागं हटणार नाहीत असं म्हणायला काही हरकत नाही. तरी सर्वांनी 29 ऑगस्टला चलो मुंबई, ठीक आहे, सर्वांनी मुंबईला यायचं म्हणजे यायचंच. सर्वांनी, आम्ही पण येऊ, तुम्ही पण या. लाखोंच्या संख्येने, हजारोच्या संख्येने तुम्ही तिथं उपस्थित राहा. आम्ही तुमच्या बरोबर आहे, ठीक आहे. आम्ही येणार म्हणजे आम्ही आमच्या चॅनलवरती लाईव्ह कव्हरेज सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही पण या. हे माझे व्ह्युअर्स, जे माझे सबस्क्रायबर आहेत, हे मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. तुम्ही सर्वांनी तिथं हजर व्हा. आता बाजूला हे बाकीचे कुठाने कुठे काय सांगासांगी, फेकाफेकी, शाब्दिक चकमक, हे मी जे काय सांगत होतो आता काल परवा, हे थोडंसं 2 दिवस थांबूया. उद्या परवा नवीन आपण काहीतरी नवीन विषयाच्या मार्गाने आपण जाऊ. उद्या आमच्या इथे एक ग्रामसभा आहे कासुर्डीची, ती ग्रामसभा पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. ग्रामसभा पाहायला विसरू नका. 12 वाजता ग्रामसभा आम्ही तिथं तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. सर्वांनी ग्रामसभा पहा, आवर्जून बघा. कारण आमची जी ग्रामसभा जी झाली तशीच ग्रामसभा पुढं तिथं आहे. तुम्ही या सर्वांनी ती ग्रामसभेला, ठीक आहे. असो, जे काय असेल ते आमच्या भागातल्यांना सांगतोय मी. ते मोर्चाचा विषय पुढचा असेल. आमच्या भागातून जवळपास बरेच, आमच्या ह्या एरियातून म्हणजे दौंड तालुक्यातून बरेच लोक जाणार आहेत ह्याला, कुठे, मोर्चाला, ठीक आहे. तुम्ही सर्वांनी येण्याचा प्रयत्न करावा. आणि तुम्ही म्हणसाल की डबल शब्द येतोय, येऊ द्या. थोडंसं काय होतं, आपल्याला बोलायला सुचत नाही, काहीतरी काही ना काही थोडंसं डबल शब्द येत राहतो. फक्त आपलं सरकारला एवढंच म्हणणं आहे की सरकारला, की मराठा समाजाला आरक्षण हे भेटलं पाहिजे. आमचाही तुम्हाला फुल सपोर्ट आहे. आरक्षण हे भेटायलाच हवं. कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण हे भेटलंच पाहिजे. काय, अगदी मनापासून आपले सांगणं आहे तुम्हाला की छत्रपती शिवरायांना आरक्षण हे, छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला की मराठा समाजाला पूर्णपणे आरक्षण त्यांना भेटलंच पाहिजे ओबीसी मधून, अशी त्यांची मागणी आहे जरांगे पाटलांची, की ओबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळावं, ठीक आहे. तर हे मिळेल अशा अपेक्षा आपण करू. आणि लवकरात लवकर त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा आपल्याकडून. आपले जे सबस्क्रायबर आहेत 13-14 हजार, ते पूर्ण महाराष्ट्रातले सबस्क्रायबर आहेत. त्यांना आपल्याकडून फुल सपोर्ट, आमच्या सबस्क्रायबर करून, आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्याकडून, ठीक आहे. काय असेल ते बघा. आणि सर्वप्रथम मी बरेचसे असे व्हिडिओ बनवत असतो. माझे जे काही आठवणी आहेत, जेलमधल्या आठवणी असतील, ह्या असतील, त्या थोड्याशा तुम्ही एवढ्या काही मनावर घेत जाऊ नका. चालू दे, मी माझं फक्त मन हलकं करत असतो. मला आता लोकांच्या बरेच कमेंट्स येतात, त्यामध्ये कोण काय म्हणतं, फालतू टाइमपास आहे, धंदे लावलेत, कसले काहीतरी करतो, असलं तसलं बोलतात. बरेच कमेंट येतात. कोण म्हणते व्हिडिओ बनवण्याचं नुसतं धंदाच लावलाय, टाइमपासच चाललाय, समजत नाही काय बोलतो काय नाही, असं म्हणतात. आता मला बी समजत नाही मी काय बोलतो ते. आता तुम्हाला समजत असेल तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये, बाबा तू असं बोल, तसं बोल, म्हणजे मी सुधरल. म्हणजे मी जी चुका करतोय त्या तुम्ही सांगा, म्हणजे मला त्यातून एक प्रेरणा मिळेल शिकायला, ठीक आहे. म्हणजे बोलायचं, कसं बोलायचं, काय बोलायचं, हे मला तुम्हाला सांगता येईल आणि बोलता येईल. ओके. आणि सर्वांनी मराठा समाजाला आरक्षण हे भेटलंच पाहिजे. सर्वांनी लाखोच्या संख्येने, जितकं होईल तेवढं सर्वांनी एक दिवस आपल्या समाजासाठी वेळ काढा. एक दिवस. आणि सर्वांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहा, जेणेकरून तुम्हाला ताकद आपली निर्माण होईल एक, ठीक आहे. आपण नंतर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. काय असेल तर, काही चुकलं असेल तर एखादा शब्द तर माफी असावी. मी प्रत्येक वेळेला बोलत असतो व्हिडिओच्या शेवटला की काही चुकवलं असेल शब्द तर एखादी शब्दात माफी असावी. आपण त्याच्यावरती काही ना काही हे करायचा प्रयत्न करू, ठीक आहे. पुन्हा एकदा चलो मुंबई. आरक्षण हे भेटलंच पाहिजे आणि भेटणार. आणि हे आपलं सरकार आहे, लाडक्या बहिणींचं सरकार आहे.
हे आपलं सरकार आहे हक्काचं. आपलं सरकार हे समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणार. हे आपलं सरकार आहे. ठीक आहे. लाडक्या बहिणींचं सरकार आहे. हे होणार, आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. ठीक आहे. सर्वांनी पुन्हा एकदा चलो मुंबई, जय शिवराय. चला, रामकृष्ण रे.